होळीच्या उत्सवाचे औचित्य साधून सिंधी साहित्य अकादमी आणि प्रियदर्शनी सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याच्या निमित्ताने सिंधी संस्कृतीचे दर्शन घडवत समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान अकादमीचे पदाधिकारी मनोहर जेठवाणी यांनी सिंधी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण विधान केले। ते म्हणाले की सिंधी साहित्य अकादमीच्या अधिकाऱ्यांकडे मी विनंतीचे निवेदन सादर करणार असून अकादमीसाठी आणि सिंधी समाजाच्या साहित्य चळवळीसाठी आर्थिक तरतूद वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत। यावेळी सोनू साई, धनराज आसवानी, मनोहर जेठवानी, जवाहर कोटवानी, ज्योतिका मलकानी, गीता तिलकानी, रेश्मा खैनी, जीत हिरानंदानी, आवत जेठवानी, धनराज मंगनानी, मोती मिलानी, इंद्रा पुनावाला, मुस्कान जेठानी, सौरभ शिंदे, सिंधी साहित्य अकादमी प्रतिनिधी विशनदास दासवानी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे सिंधी भाषेतील विनोदी नाटिका। जानवी रामनानी लिखित आणि जुली तेजवानी दिग्दर्शित या नाटकाने उपस्थितांना खळखळून हसवले। विविध सण उत्सव, पारंपरिक खाद्यपदार्थ, विवाह पद्धती या विषयांवर आधारित व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले। विशेष म्हणजे व्हिडिओ सुरू असतानाच कलाकारांनी प्रत्यक्ष नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली।